पहिला प्रश्न पाहू आपण. लिमिट एक्सटेंड्स टू a sin of root x minus sin of root a upon x minus a. So as usual, first of all अपन given limit consider करू as capital L. Limit extends to a sin of root x minus sin of root a divided by x minus a. ठीक है. So गिवन लिमिट कन्सिडर केला आपण as capital A. नाव इथे आपण ऑब्झर्व करू शकतो की जो डिनॉमिनेटर आहे, ठीक आहे, त्या डिनॉमिनेटरमध्ये जर आपण लिमिट अप्लाय केलं म्हणजे समजा एक्सला a ने रिप्लेस केलं तर आपला डिनॉमिनेटर काय, तुम्ही आन्सर देऊ शकता. ठीक आहे, आन्सर द्यायसाठीच तुम्ही लोक आहात इथे आणि तुम्ही कम्युनिकेट करू शकता. सो समजा आपण जर लिमिट अप्लाय केलं तर आपला डिनॉमिनेटर काय, 0 आहे. बरोबर आहे. आन्सर देऊन झाल्यानंतर कृपया माईक बंद करा. ठीक आहे, आणि जेव्हा क्वेश्चन होईल तेव्हा पुन्हा आपल्याला माईक चालू करता येईल. ठीक आहे. ना डिनॉमिनेटर 0 आहे बिकॉज ऑफ द फॅक्टर ऑफ द लिमिटिंग व्हॅल्यू आणि तो फॅक्टर आहे x मायनस ए. एक्स मायनस ए. तर त्या फॅक्टरला आपण रिप्लेस करू. ठीक आहे. पण इथे बिफोर दॅट आपण न्यूमॅरेटरमध्ये फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज करू शकतो. ठीक आहे. सिन्स इन न्यूमॅरेटर आपण ऑब्झर्व करू शकतो की दोन साइन फंक्शन्सची सबट्रॅक्शन आहे. सो साइन ए मायनस साइन बी काय होतं, साइन ए मायनस साइन बी. साइन ए मायनस साइन बी हा फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला काय होत असतो. टू कॉस ए प्लस बी बाय 2 इंटू साइन ए मायनस बी बाय 2. ठीक आहे. तर पहिल्यांदा इथे न्यूमॅरेटरला फॅक्टराइज करून घेऊ युजिंग दिस फॉर्म्युला साइन ए मायनस साइन बी. ठीक आहे. तर काय होईल, 2 कॉस रूट एक्स प्लस रूट ए डिवाइडेड बाय 2. ठीक आहे. इंटू साइन रूट एक्स माइनस रूट ए डिवाइडेड बाय 2. ठीक आहे. अपॉन एक्स मायनस ए. सो काय केलं आपण की जो न्यूमॅरेटर आहे, ठीक आहे, त्याला आपण फॅक्टराइज केलं कारण तिथे दोन साइन फंक्शन्सची सबट्रॅक्शन होती. ठीक आहे. सो तिथे आपण फॅक्टराइज केलं युजिंग साइन ए मायनस साइन बी. ठीक आहे. साइन ए मायनस साइन बी चा फॉर्म्युला यूज केला आपण आणि त्याला फॅक्टराइज केलं. आता न्यूमॅरेटरमध्ये आपल्याला माहिती आहे की आता आपल्याकडे एक फंक्शन आहे साइन रूट एक्स मायनस रूट ए डिवाइडेड बाय 2. ठीक आहे. याचा आपल्याला जर लिमिट शोधायचं आहे तर इन डिनॉमिनेटर आपल्याला सर्टन अरेंजमेंट्स कराव्या लागतील. पण त्याआधी जर आपण चेक केलं तर इथे जे लिमिट आहे ते नॉन झिरो आहे. त्यामुळे ज्या प्रकारच्या नॉर्मल ॲडजस्टमेंट्स आपण साइन या फंक्शनचं लिमिट काढताना करतो त्या प्रकारच्या नॉर्मल ॲडजस्टमेंट्स तर इथे जमणार नाही. ठीक आहे. आणि त्यामुळे आपण इथे सबस्टिट्यूशनची वे चूज करू. ठीक आहे. सबस्टिट्यूशनची वे आपल्याला चूज करायची आहे. सो दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. किंवा एक काम करू, आधी आपण याला फॅक्टराइज करून घेऊ
डिनॉमिनेटरला, कारण हे जे फॅक्टर्स आहेत ते इरॅशनल आहेत आणि खाली आपल्याकडे x मायनस ए आहे जो रॅशनल आहे. तर शक्यतो आपण एक्सला रिप्रेझेंट करू शकतो ॲज रूट एक्स स्क्वेअर बिकॉज एक्स इज नथिंग बट रूट एक्स स्क्वेअर, अँड एला रिप्रेझेंट करू शकतो आपण ॲज रूट ए स्क्वेअर. ठीक आहे. सो ही जी सबट्रॅक्शन आहे एक्स मायनस ए ही जी सबट्रॅक्शन आहे त्याला आपण असं लिहू शकू रूट एक्स स्क्वेअर मायनस रूट ए स्क्वेअर, रूट एक्स स्क्वेअर मायनस रूट ए स्क्वेअर. ठीक आहे. आणि याचं फॅक्टरायझेशन काय होतं, रूट एक्स स्क्वेअर मायनस रूट ए स्क्वेअर. तर दोन स्क्वेअर्सची सबट्रॅक्शन आहे ती, त्याला आपण असं लिहू शकतो रूट एक्स प्लस रूट ए, ठीक आहे, इंटू रूट एक्स मायनस रूट ए, रूट एक्स प्लस रूट ए इंटू रूट एक्स मायनस रूट ए. ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण काय करू की या प्रकारे फॅक्टर्स अरेंज करून घेऊ इन डिनॉमिनेटर. ठीक आहे. कारण ॲक्च्युअल जो फॅक्टर आहे आपला तो एक्स मायनस ए ऐवजी रूट एक्स मायनस रूट ए आहे, ज्याला आपल्याला काय करायचं आहे, रिप्लेस करायचं आहे, ज्याला काय करायचं आहे आपल्याला रिप्लेस. आणि ही या क्वेश्चनमध्ये एक महत्त्वाची स्टेप आहे. आता आपण आधीच एक्स मायनस एला सबस्टिट्यूट केलं असतं, ठीक आहे, पण ती आपली एक चूक झाली असती. त्याच्यामुळे आपण काय केलं, आधी जो न्यूमरेटर आहे तिथे माहिती आहे आपल्याला की दोन साइन फंक्शन्सची सबट्रॅक्शन आहे, म्हणून काय केलं ऑलरेडी आपण तिथे साइन ए मायनस साइन बी यूज केलं. आणि त्याच्यानंतर जे आपल्याला साइन फंक्शन मिळालं, ठीक आहे, साइन रूट एक्स मायनस रूट ए, ठीक आहे, बाय 2 या प्रकारचं, त्यावरून आपण तिथे जो पॉसिबली फॅक्टर आहे तो रूट एक्स मायनस रूट ए आहे, ठीक आहे, असं ओळखलं. आणि त्यासाठी आपण काय करतोय आता, तर डिनॉमिनेटरला आपण फॅक्टराइज करून घेऊ इंटू इट्स इरॅशनल फॅक्टर्स. ठीक आहे. आणि मग त्याला आपण रिप्लेस करू बाय सबस्टिट्यूशन. सो लिमिट एक्सटेंड्स टू ए, 2 cos रूट एक्स प्लस रूट ए डिवाइडेड बाय 2, ठीक है, इंटू साइन रूट एक्स माइनस रूट ए डिवाइडेड बाय 2 अपॉन एक्स ला रिप्रेझेंट करू आपण ॲज रूट एक्स स्क्वेअर आणि ए ला रिप्रेझेंट करू आपण ॲज रूट ए स्क्वेअर. ठीक आहे. एक्स ला रिप्रेझेंट केला आपण रूट एक्स स्क्वेअर आणि ए ला रिप्रेझेंट केला आपण ॲज रूट ए स्क्वेअर. ठीक आहे. बिकॉज रूट एक्स स्क्वेअर इज नथिंग बट एक्स अँड रूट ए स्क्वेअर इज नथिंग बट ए. ठीक आहे. फक्त त्याला रिप्रेझेंट केला आहे कारण आपल्याला त्याचं इरॅशनल फॅक्टर्स पाहिजे त्यामुळे. ठीक आहे. आता यूज करू आपण फॉर्म्युला फॉर द फॅक्टरायझेशन ऑफ द सबट्रॅक्शन ऑफ स्क्वेअर ऑफ टू नंबर्स. So 2 into cos of root x plus root a divided by 2 into sin root x minus root a divided by 2, ठीक है, अपॉन रूट एक्स स्क्वेअर मायनस रूट ए स्क्वेअर. आता हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे आपल्याकडे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, द सबट्रॅक्शन ऑफ टू स्क्वेअर्स. काय असते, दोन स्क्वेअर्सची सबट्रॅक्शन काय होते, दोन स्क्वेअर्सची सबट्रॅक्शन काय होत असते. माझा आवाज ऐकू येतो आणि स्क्रीनवरचं दिसत आहे व्यवस्थित. ए प्लस बी इंटू ए मायनस बी, बरोबर आहे. सो ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज ए प्लस बी इंटू ए मायनस बी. याच प्रकारे आपल्याला इथे रूट एक्स स्क्वेअर मायनस रूट ए स्क्वेअरला असं लिहिता येईल. ठीक आहे. रूट एक्स प्लस रूट ए इंटू रूट एक्स मायनस रूट ए. ठीक आहे. रूट एक्स प्लस रूट ए इंटू रूट एक्स मायनस रूट ए. आणि आता इथे आपल्याला काय करायचं आहे, तर आता आपण करू सबस्टिट्यूशन. सो दिस इज आवर इक्वेशन नंबर 1.
ठीक आहे. सो ॲक्च्युअली लिमिटिंग व्हॅल्यूचा फॅक्टर ज्यामुळे तुमचं लिमिट नॉन एक्झिस्टिंग आहे, ठीक आहे, तो फॅक्टर आहे रूट एक्स मायनस रूट ए. यामध्ये तुम्ही एक्सला एनी रिप्लेस करून पहा. रूट एक्स मायनस रूट ए या फॅक्टरमध्ये जर समजा एक्सला एनी रिप्लेस केलं तर रूट ए मायनस रूट ए इक्वल्स टू 0 होते. सो हा जो फॅक्टर आहे तो 0 आहे, ठीक आहे, ज्यामुळे तुमचं लिमिट नॉन एक्झिस्टिंग आहे, ठीक आहे. सो आपण त्यालाच काय करणार, आपण त्याला रिप्लेस करू. आपण त्याला काय करणार, रिप्लेस. जसं नॉर्मली आपण करतो सबस्टिट्यूशनमध्ये त्याच प्रकारे आपल्याला इथे रूट एक्स मायनस रूट एला रिप्लेस करायचं आहे. सो नेक्स्ट स्टेप राहील आपली सबस्टिट्यूशन, दॅट इज पुट रूट एक्स मायनस रूट ए इक्वल्स टू टी. रूट एक्स मायनस रूट एला आपण टीनी काय केलं, रिप्लेस, ठीक आहे. आणि यावरनं जर समजा आपल्याला रूट एक्सची व्हॅल्यू पाहिजे तर रूट एक्सची व्हॅल्यू यावरनं काय होईल, रूट एक्सची व्हॅल्यू टी प्लस रूट ए होईल, बरोबर आहे. आपण काय केलं तर आपण या रूट मायनस रूट एला अरेंज केलं विथ द राईट हँड साईड, ठीक आहे. रूट एक्स मायनस रूट एला आपण टीनी रिप्लेस करतोय, तर रूट एक्सला सुद्धा रिप्लेस करावं लागेल. तर रूट एक्सला आपण रिप्लेस करू टी प्लस रूट एनी, जी व्हॅल्यू आपण इथनंच शोधली आहे, ठीक आहे, रूट एक्सची व्हॅल्यू. सो रूट एक्सला आपण बदलू टी प्लस रूट एनी, ठीक आहे. आता नेक्स्ट स्टेप काय असते तर आपल्याला लिमिट चेंज करायचं असतं. तर मला सांगा, ॲज एक्स टेंड्स टू ए किंवा ॲज एक्स बिकम्स ए, एक्सची व्हॅल्यू जर ए होत असेल तर टीची व्हॅल्यू काय होईल, तर टी म्हणजे रूट एक्स मायनस रूट ए. इफ एक्सची व्हॅल्यू जर ए होत असेल तर त्याला आपण लिहू शकतो रूट ए मायनस रूट ए, दॅट इज 0. तर जर एक्सची व्हॅल्यू ए होत असेल तर टीची व्हॅल्यू 0 होईल. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो ॲज एक्स टेंड्स टू ए टी टेंड्स टू 0, ठीक आहे. ॲज एक्स टेंड्स टू ए टी टेंड्स टू 0. आणि आता हे सबस्टिट्यूशन आपल्याला इथे करून घ्यायचं आहे इन द डिनॉमिनेटर, in the equation number 1. So therefore आपलं लिमिट काय होईल, लिमिट t टेंड्स टू 0 इज अवर न्यू लिमिट, ठीक आहे, नवीन लिमिट आहे. 2 इंटू कॉस रूट एक्स. आता रूट एक्स म्हणजे लक्षात घ्या टी प्लस रूट ए, ठीक आहे, प्लस रूट ए अपॉन 2, ठीक आहे, इंटू साइन रूट एक्स मायनस रूट ए म्हणजे टी आणि डिवायडेड बाय 2 अपॉन रूट एक्स म्हणजे टी प्लस रूट ए आणि प्लस रूट ए, ठीक आहे, इंटू रूट एक्स मायनस रूट ए म्हणजे टी. सो इनडायरेक्टली आपण काय काय केलं आहे ते लक्षात घ्या. आपण रूट एक्स मायनस रूट एला टीनी बदलला आहे, आपण रूट एक्सला टी प्लस रूट एनी बदलला आहे आणि आपण लिमिट टी टेंड्स टू 0 केला आहे, ठीक आहे. लिमिट काय आपलं टी टेंड्स टू 0 नवीन झालं. आता इथे डिनॉमिनेटरकडे एकदा लक्ष द्या की अजूनही डिनॉमिनेटर 0 आहे कारण इथे टी आहे आणि टीची व्हॅल्यू इनडायरेक्टली 0 आहे, तर आपला डिनॉमिनेटर काय 0. आणि म्हणून आपल्याला टीला युटिलाइज करून घ्यायचं आहे आणि आपल्याला माहिती आहे की टी आपण इथे युटिलाइज करू शकतो. साइन टी बाय 2, ठीक आहे, अपॉन टी बाय 2 च लिमिट ॲज टी टेंड्स टू 0 होतं 1. सो हा टी आपण या साइन टी बाय 2 च्या डिनॉमिनेटरमध्ये युटिलाइज करू, ठीक आहे. आता ते युटिलाइज करत असतानाच त्याच्यासाठी जे ॲडजस्टमेंट्स लागतात, म्हणजे आपल्याला माहिती आहे की इथे आपल्याला टी बाय 2 पाहिजे, टी बाय 2. सो ती अरेंजमेंट आपल्याला जेव्हा आपण साइन टी बाय 2 च्या डिनॉमिनेटरमध्ये हा टी रिप्रेझेंट करू तेव्हाच आपण ती ॲडजस्टमेंट करून घेऊ. म्हणजे काय होईल की आपली एक स्टेप प्रिझर्व होईल, ठीक आहे, एक स्टेप आपली आपल्याला कमी लागेल, ठीक आहे. आणि म्हणून इथे आता आपल्याला जशा ॲडजस्टमेंट्स पाहिजेत तशा आपण करून घ्या.
ठीक है. So limit t tends to 0, 2 cos t plus root a plus root a means 2 root a. ठीक आहे. रूट ए प्लस रूट ए. ठीक आहे. 2 रूट ए होईल. सो आपण तिथे त्याला 2 रूट ए नी रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. सो 2 रूट ए डिवायडेड बाय 2. ब्रॅकेट थोडा एनलार्ज पाहिजे. अपॉन टी प्लस रूट ए. इथे सुद्धा रूट ए प्लस रूट ए याने 2 रूट ए. 1 आणि 1 2 होतात. चला. आणि इंटू याला आपण सेपरेट करून घेऊ. बाकी जे आहे ते आहे साइन टी बाय 2. ठीक आहे. हा टी आपण इथे मॅनेज करतोय. ठीक आहे. सो साइन टी बाय 2 अपॉन टी आहे, तर आपल्याला तिथे टी बाय 2 पाहिजे, म्हणून टीला काय करू की 2 नी मल्टिप्लाय आणि 2 नी डिवाइड करून घेऊ. 2 नी मल्टिप्लाय 2 नी डिवाइड. बरोबर आहे. काय केलं ते लक्षात आलं? ही स्टेप लक्षात आली का? हो किंवा नाही? ठीक आहे. सो पुढे आता लिमिट अप्लाय करून घेऊ. ठीक आहे. कारण आता सिन्स लास्ट पोर्शन आहे ऑफ द चॅप्टर, सो आपल्याला कळलं पाहिजे की हाऊ टू अप्लाय द लिमिट. ठीक आहे. पहिल्यांदा इथे या सेफ टर्म्स आहेत. ठीक आहे. म्हणजे यांचं लिमिट एक्झिस्टिंग आहे. सो सरळ सरळ इथे आपण टीला 0 नी बदलायचं काम करू. आणि सेकंड टर्ममध्ये काय, तर साइन टी बाय 2 अपॉन टी बाय 2 ही जी टर्म आहे या टर्मचं लिमिट होते 1 ॲज टी टेंड्स टू 0. आणि हा जो 2 आहे या ठिकाणी कॉन्स्टंट तो राहणार जशाच तसा. ठीक आहे. सो लिमिट आता करून घेऊ आपण अप्लाय. ठीक आहे. जिथे फॉर्म्युला यूज होतो तिथे फॉर्म्युला यूज करायचा, जिथे फॉर्म्युला यूज नाही होत तिथे नॉर्मली जसं आपण लिमिट अप्लाय करतो तसं करायचं आहे. सो अप्लाइंग द लिमिट and therefore L equals to 2 cos t याने 0 plus 2 root a upon 2. ठीक आहे. डिवायडेड बाय t म्हणजेच पुन्हा 0 plus 2 root a. ठीक आहे. इंटू साइन टी बाय 2 अपॉन टी बाय 2चं लिमिट 1 आणि हा जो 2 आहे इन डिनॉमिनेटर तो जशाच तसा, म्हणजे इथे काय राहणार फक्त 1/2. काय राहील 1/2. मी पुन्हा इथे रिपीट सांगतोय की साइन टी बाय 2 बाय टी बाय 2चं लिमिट काय होतं, साइन टी बाय 2 अपॉन टी बाय 2चं लिमिट ॲज टी टेंड्स टू 0. ॲज टी टेंड्स टू 0 1. ठीक आहे. आणि जो 2 आहे इन डिनॉमिनेटर तो काय राहणार ॲज इट इज. ठीक आहे. म्हणून मी 1/2 लिहिलं. बरोबर आहे. 1/2. आता इथे काय होतं, सो 2 cos 0 plus 2 root a, 0 plus 2 root a and divided by 2 अशी टर्म आहे cos या फंक्शनमध्ये. सो 0 plus 2 root a आपल्याला माहिती आहे की 0 plus 2 root a means 2 root a upon 2 and 2 here gets cancelled. म्हणजे बाकी राहिलं फक्त cos of root a. बाकी काय राहील फक्त cos of root a. ठीक आहे. so cos of root a बाकी राहील फक्त. so cos of root a upon 0 plus 2 root a यानी 2 root a. ठीक है. into 1/2. so 2 here again gets cancelled. म्हणजे बाकी जे आन्सर आहे आता आपलं ते आहे cos of root a into 1 म्हणजे cos of root a divided by root a into 2 यानी 2 root a. ठीक आहे. जसा आपण रेशिओ स्प्लिट केला होता या स्टेपमध्ये. ठीक आहे. इथे आपण ॲडजस्टमेंट्स करताना रेशिओ स्प्लिट केला होता.
इन मल्टिप्लिकेशन, म्हणजे त्याचे 2 भाग केले होते मल्टिप्लिकेशनमध्ये. तसंच इथे काय केलं आपण या स्टेपमध्ये, तर या स्टेपमध्ये आपण रेशोज पुन्हा युनाइट केले म्हणजे 2 रेशोज होते अलग अलग, त्यांना आपण एक केलं. कॉस ऑफ रूट ए बाय रूट ए इंटू 1/2, त्याला आपण लिहिलं कॉस ऑफ रूट ए, ठीक आहे, अपॉन रूट ए इंटू 2 याने 2 रूट ए. सो हे आपलं फायनल आन्सर राहील. ठीक आहे, समजलं? अरे समजलं काय? हो नाही, हात वर खाली तुम्ही करू शकता. आणि इथे आता थोडंसं अटेन्शन राहावं म्हणून मी वेबकॅमचा आउटपुट सुद्धा टाकला आहे की जेणेकरून थोडं तरी अटेन्शन राहायला पाहिजे. समजलं? तर सुरुवातीपासून जर एकदा रिवाइज करायचं म्हटलं तर स्टेप नंबर 1 जी आपण इथे केली आहे, ठीक आहे, ती म्हणजेच आपण इथे फॅक्टरायझेशन फॉर्म्युला यूज केला आहे. ठीक आहे, या स्टेपमध्ये साइन ए मायनस साइन बी. देन आपण काय केलं, डिनॉमिनेटरला फॅक्टराइज केलं, त्याच्या इरॅशनल फॉर्ममध्ये आणून त्यानंतर आपण रूट एक्स मायनस रूट एला सबस्टिट्यूट केलं. ठीक आहे, देन आपल्याला पाहिजे तशा टर्म्स ॲडजस्ट केल्या आणि लिमिट अप्लाय करून आपलं आन्सर शोधलं. ठीक आहे, जे आपल्याला मिळालं या प्रकारे. आता तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही त्यासाठी याचा स्क्रीनशॉट घेऊन शकता. ठीक आहे, स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि आपण जाऊ नेक्स्ट क्वेश्चनकडे. ठीक आहे, मी हे वाईप आउट करून घेतो. सो नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 2. Limit extends to a sin x minus sin a upon fifth root of x minus fifth root of a. ठीक आहे, आता हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्क आहे. ठीक आहे, ठीक आहे, फक्त याला सॉल्व कसं करायचं आहे, ठीक आहे, तेवढं आपण इथे थोडक्यात डिस्कस करून घेऊ. याला एक्झॅक्टली आपल्याला नेमकं कोणत्या प्रकारे आपल्याला सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, बाकी तसे तर तुम्ही घरीच आहात आणि तुम्हाला घरीच सॉल्व करायचं आहे. ठीक आहे, सो फक्त ऐकून घ्या व्यवस्थित काय करायचं आहे ना. आता इथे थोडं इनडायरेक्टली जातो मी. पहिल्यांदा जो न्यूमॅरेटर आहे, ठीक आहे, क्वेश्चन इथे लिहून घेतो मी. लिमिट एक्सटेंड्स टू ए साइन एक्स मायनस साइन ए डिवायडेड बाय फिफ्थ रूट ऑफ एक्स मायनस फिफ्थ रूट ऑफ ए. ठीक आहे, डिनॉमिनेटर 0 आहे, इथे काही पाहायची गरज नाही आहे कारण क्लिअरली दिसतं की जर एक्सला आपण एनी रिप्लेस केलं तर तुमचा डिनॉमिनेटर आहे 0. ठीक आहे, जसं आपण एक्सला एनी बदलू. राहिला आता न्यूमॅरेटर, तर न्यूमॅरेटरमध्ये आता इथेही तुम्ही काय यूज करू शकता, तर दॅट सेम फॅक्टरायझेशन फॉर्म्युला जो आपण प्रिव्हियसली यूज केला, जो साइन ए मायनस साइन बी या फॉर्मचा आहे. साइन ए मायनस साइन बी काय होतं, 2 cos a minus b by 2, सॉरी a plus b by 2 इंटू साइन a minus b by 2. ठीक आहे, हा तुम्हाला यूज करायचा आहे न्यूमॅरेटर. सो आफ्टर फॅक्टरायझिंग द न्यूमॅरेटर तुम्हाला असं दिसेल, सॉरी cos 2 cos 2 इंटू cos x प्लस a डिवायडेड बाय 2. ठीक आहे, इंटू साइन x मायनस a डिवायडेड बाय 2. ठीक आहे, तर या प्रकारे दिसेल तुमचा न्यूमॅरेटर अपॉन फिफ्थ रूट ऑफ एक्स. आता फिफ्थ रूट ऑफ एक्स म्हटलं किंवा स्क्वेअर रूट ऑफ एक्स म्हटलं किंवा जेवढेही या प्रकारचे इरॅशनल्स आहेत त्यांना आपण रॅडिकल फंक्शन म्हणतो, रॅडिकल फंक्शन. आणि आपण फंक्शन्सच्या डेफिनेशन्स पाहिल्याच आहेत, तर त्यानुसार nth रूट ऑफ एक्सचा अर्थ काय होतो, एनीवन? nth रूट ऑफ एक्सचा अर्थ काय होतो? एनीवन लवकर?
x raised to power 1 by n. सो x raised to the power 1 by n हा अर्थ होते nth रॅडिकल ऑफ x किंवा nth रूट ऑफ x चा. ठीक आहे. सो मी इथे फिफ्थ रूट ऑफ x ला मग असं लिहू शकतो x to the power 1 by 5. ठीक आहे. आणि फिफ्थ रूट ऑफ a ला मी असं लिहू शकतो a to the power 1 by 5. ठीक आहे. x to the power 1 by 5 minus a to the power 1 by 5. ठीक आहे. नाव आता याचं फॅक्टरायझेशन होणं शक्य नाही आहे. ठीक आहे. आणि याला रिप्लेसही करणं शक्य नाही आहे. सो आपण इथे काय करू, कारण आपल्याकडे क्लीन रॅशनल टर्म नाही आहे किंवा पॉसिबली इरॅशनलही चालली असती, पण ती फॅक्टरायझेशनच्या फॉर्ममध्ये नाही आहे. ही जी टर्म आहे x to the power 1 by 5 minus a to the power 1 by 5. आणि त्यामुळे काय करू आपण इथे, सो देअर इज अनदर वे. आपण सुरुवातीला एक फॉर्म्युला पाहिला होता, एकदम सुरुवातीला जो एक्सपोनेन्शियल नाही, पॉलिनॉमियलसाठी होता. x to the power n minus a to the power n, ठीक आहे, अपॉन x मायनस a चं लिमिट काय होतं, लिमिट x टेंड्स टू a x to the power n minus a to the power n अपॉन x minus a. n into a to the power n minus 1. ठीक आहे. सो असंच काहीसं स्ट्रक्चर याचं दिसत आहे, याच प्रकारचं. ठीक आहे. आणि लिमिट सुद्धा काय आहे इथे, x टेंड्स टू a. ठीक आहे. आणि म्हणून आपण इथे काय करू की x to the power 1 by 5 minus a to the power 1 by 5 च्या डिनॉमिनेटरमध्ये त्याचा एक लिनियर फॅक्टर म्हणजे x मायनस a अरेंज करून टाकू, सो दॅट त्याचं लिमिट काय होईल सांगा. काय होणार, याचं लिमिट काय होईल बाय द फॉर्म्युला. वन बाय 5 इंटू a to the power 1 by 5 minus 1. बरोबर आहे. ठीक आहे. सो डिनॉमिनेटरचं लिमिट तुम्ही शोधू शकता या प्रकारे. आता लक्षात घ्या की डिनॉमिनेटरचं जर लिमिट शोधायचं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल की जो डिनॉमिनेटर आहे म्हणजे x to the power 1 by 5 minus a to the power 1 by 5 त्याला काय करावं लागेल, तर x मायनस a नी काय करायचं आहे, डिवाइड. x मायनस a नी करायचं आहे डिवाइड. ठीक आहे. तर एकट्या डिनॉमिनेटरला तुम्ही x मायनस a नी डिवाइड नाही करू शकत, सो इथे दोघांनाही डिवाइड करून टाकायचं. ठीक आहे. म्हणजेच न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरला डिवाइड करायचं x मायनस a नी. ठीक आहे. x मायनस a नी काय करून घ्यायचं, डिवाइड. तर तुमचा न्यूमरेटर असा दिसेल 2 cos x प्लस a बाय 2 इंटू साइन x मायनस a बाय 2 डिवायडेड बाय x मायनस a. ठीक आहे. अपॉन x to the power 1 by 5 minus a to the power 1 by 5 divided by x minus a. ठीक आहे. हे झालं तुमचं डिवाइड करणे डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर. आणि इथे काय करायचं की जो डिनॉमिनेटर आहे त्याचं लिमिट काढून घ्यायचं आणि जो न्यूमरेटर आहे त्याचं लिमिट सध्या तुम्ही काढू नाही शकणार, सो त्याला ॲज इट इज ठेवायचं. म्हणजे हे जे लिमिट आहे ते ॲज इट इज ठेवून द्यायचं. ठीक आहे. आणि हे जे लिमिट आहे ते इव्हॅल्युएट करून घ्यायचं. सो देन आफ्टर तुमचं लिमिट असं दिसेल, लिमिट x टेंड्स टू a. ठीक आहे. 2 cos x प्लस a बाय 2 इंटू साइन
एक्स मायनस ए बाय 2. ठीक आहे. आता हा जो एक्स मायनस ए आहे त्याला आपण इथे मॅनेज करून घेऊ, म्हणजे मी याला इथे लिहितो एक्स मायनस ए. ठीक आहे. डिवायडेड बाय डिनॉमिनेटरचं लिमिट एक्झिस्टिंग आहे, सो ते काढून घ्यायचं, म्हणजे ते तुमचं असं राहील 1/5 इंटू ए टू द पॉवर 1/5 मायनस 1. ठीक आहे. आणि सिन्स ही टर्म जी आहे पूर्णच्या पूर्ण कॉन्स्टंट आहे, पूर्णच्या पूर्ण कॉन्स्टंट आहे तुमचा डिनॉमिनेटर. ठीक आहे. तर त्याला लिमिटच्या बाहेर घेऊन घ्यायचं, म्हणजे आता लिमिटच्या बाहेर तुमच्याकडे तुमचा डिनॉमिनेटर राहील 1/1/5 इंटू ए टू द पॉवर 1/5 मायनस 1 जर केलं आपण तर 5 इंटू मायनस 1. 5 इंटू मायनस 1 इज मायनस 5. 1 मायनस 5 इज मायनस 4/5. ठीक आहे. आणि इंटू द लिमिट एक्स टेंड्स टू ए. ठीक आहे. देन cos of x plus a by 2. ठीक आहे. इंटू साइन x मायनस a बाय 2. आता साइन x मायनस a बाय 2च्या डिनॉमिनेटरमध्ये काय पाहिजे आपल्याला, तर आपल्याला पाहिजे x मायनस a बाय 2. ठीक आहे. x मायनस a बाय 2, पण आपल्याकडे आहे x मायनस a ज्याने आपण डिवाइड केलं होतं न्यूमॅरेटरला, तर न्यूमॅरेटरमधल्या साइन x मायनस a बाय 2ला डिवाइड केलं. cos x प्लस a बाय 2ला डिवाइड करायची गरज नाही आहे, कारण ते ऑलरेडी सेफ फंक्शन आहे. तर इथे 2 ॲडजस्ट करून घ्यायचा, म्हणजे याला आपण असं लिहून घेऊ x मायनस a बाय 2 आणि इंटू 2. एक्स मायनस एला 2नी मल्टिप्लाय केलं आणि 2नी काय केलं, डिवाइड. ठीक आहे. आणि देन आफ्टर एक्स मायनस एला रिप्लेस करून घ्यायचं, म्हणजे आता तुम्हाला काय करायचं आहे, तर एक्स मायनस एच्या ऐवजी टी ठेवायचा आहे. इथे सबस्टिट्यूशनही करायचं आहे. ठीक आहे. थोडासा लेंदी आहे क्वेश्चन. ठीक आहे. तो सबस्टिट्यूशन सुद्धा करायचं आहे आणि तुम्हाला एक्सला टी प्लस एनी रिप्लेस करायचं आहे. लिमिट तुमचं काय राहील, तर इझी आहे ते. ॲज एक्स टेंड्स टू ए, टी टेंड्स टू 0. कारण सध्याही तुमच्या इथं डिनॉमिनेटर जो आहे तो 0 आहे आणि लिमिट जे आहे ते नॉन 0 आहे. सो आधी लिमिट 0 करावं लागेल तुम्हाला. लिमिट 0 करण्यासाठी काय करावं लागेल, तर लिमिट 0 करण्यासाठी तुम्हाला इथे सबस्टिट्यूशन करावं लागेल. एक्स मायनस एला रिप्लेस करावं लागेल. एक्स मायनस एला रिप्लेस कराल तुम्ही, तरच तुम्हाला न्यू लिमिट जे आहे ते मिळेल टी टेंड्स टू 0. ठीक आहे. आणि इथे ठीक आहे, 1/1/5 means 5 divided by a to the power minus 4/5. ठीक आहे. इंटू लिमिट राहील तुमचा ॲज टी टेंड्स टू 0. cos ऑफ एक्स याने टी प्लस ए बाय 2 इंटू साइन एक्स मायनस ए म्हणजे टी बाय 2 अपॉन 2 इंटू एक्स मायनस ए म्हणजे टी बाय 2. ठीक आहे. लिमिट अप्लाय करून टाकायचं. सो 5 अपॉन ए टू द पॉवर मायनस 4/5 इंटू कॉस ऑफ टी प्लस ए. आता टी याने 0, सो टीची व्हॅल्यू इथे 0 ठेवून द्यायची आहे. 0 प्लस ए ट्वाइस ऑफ ए डिवायडेड बाय 2 मीन्स ए. सो इथे राहील कॉस ए. आफ्टर अप्लाइंग द लिमिट समजून सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर साइन टी बाय 2 अपॉन टी बाय 2चं लिमिट झालं 1 आणि इथे हा 1/2 ॲज इट इज. ठीक आहे. सो फायनली तुमचा आन्सर हे असं राहील 5 इंटू कॉस ए इंटू 1 मीन्स 5 cos a डिवायडेड बाय ए टू द पॉवर मायनस 4/5 इंटू 2 म्हणजे ट्वाइस ऑफ ए टू द पॉवर मायनस 4/5. हे फायनली तुमचा आन्सर राहील. ठीक आहे. तर या प्रकारे तुम्हाला हा क्वेश्चन जो आहे सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. सुरुवातीला न्यूमॅरेटरला फॅक्टराइज करायचं आहे, मग न्यूमॅरेटर आणि डिनॉमिनेटरला एक्स मायनस एने डिवाइड करायचं आहे, मग डिनॉमिनेटरचं लिमिट काढून टाकायचं आहे जे कॉन्स्टंट राहील आणि त्याला सरळ लिमिटच्या बाहेर घेऊन घ्यायचं आहे या प्रकारे. ठीक आहे. आणि नंतर तुम्हाला सबस्टिट्यूशन करायचं आहे. अरे हो किंवा नाही, नसेल समजलं तर ठीक आहे, हाच व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर मिळणार आहे पुन्हा. तो
डबल पाहू शकता तुम्ही, डबल पाहून घ्या आणि समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, पुढल्या टाईपकडे जाऊ आपण. पुढला जो टाईप आहे लास्ट. हां, कोण बोलत आहे? हां हां, बोला. हां. बाय मिस्टेक. ठीक आहे, ठीक आहे, बरोबर आहे. तिथे 2 मिस केला आहे, तर फायनली आन्सरमध्ये 5 दुणे 10 होईल. ठीक आहे. हां, सॉरी, 10 नाही होणार, हा 2 कॅन्सलच होऊन जाईल. ठीक आहे, हा जो 2 आहे इथे तो राहणार नाही, तो कॅन्सल होऊन जाईल फ्रॉम हिअर. ठीक आहे, इथून कॅन्सल होऊन जाईल. म्हणजे आन्सर राहील तुमचं 5 cos a डिवायडेड बाय a टू द पॉवर -4/5. ठीक आहे, -cos a अपॉन a टू द पॉवर -4/5. ठीक आहे. अरे ठीक आहे. आता याचा अर्थ की तुम्हाला स्क्रीनवरचं तरी सफिशियंटली चांगलं दिसत असलं पाहिजे. तुम्हाला ती मिस्टेक दिसली म्हणजे ठीक आहे. सो हा 2 आपण बाय मिस्टेक नेक्स्ट स्टेपमध्ये कॅरी फॉरवर्ड नव्हता केला. ठीक आहे, तो इथून मिस झाला होता. तर सपोज आपण तो इथे कन्सिडरही केला तरी तो जो आपल्याला इथे ॲडजस्टमेंटसाठी 2नी मल्टिप्लाय डिवाइड करावं लागलं होतं, तो इथून कॅन्सल होऊन जाईल. ठीक आहे, आणि फायनली आन्सर राहील तुमचं -cos a अपॉन a टू द पॉवर -4/5. समजलं? ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढे जो टॉपिक आहे आपला तो आहे लिमिट्स ऑफ एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन्स. एक्सपोनेन्शियल अँड लॉगॅरिथमिक फंक्शन. पहिल्यांदा यांची आयडेंटिटी लक्षात घेऊन घ्या की एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथमिक फंक्शन्स काय असतात. ठीक आहे, जे आपण ऑलरेडी पाहिलेले आहेतच, पण एकदा इथे पुन्हा लक्षात घेऊन घ्या. एक्सपोनेन्शियल फंक्शन्स म्हणजेच काय? आपण फंक्शन्सचे टाइप्स पाहिले ना, सेट्स, रिलेशन्स आणि फंक्शन्स सुद्धा पाहिले. सो त्यामध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन काय असतं आणि त्याचा नॉर्मल फॉर्म काय असतो. सो एक्सपोनेन्शियल फंक्शनचा फॉर्म जो आहे तो या प्रकारचा आहे, a टू द पॉवर x. ठीक आहे, a टू द पॉवर x. आता a काय, तर a इज नथिंग बट ए कॉन्स्टंट. ठीक आहे, a is nothing but a constant. A is greater than 0 and a is not equals to 1. ठीक आहे, तर शून्यापेक्षा मोठा असलेला आणि एक नसलेला कॉन्स्टंट असतो a, आणि त्याच्या पॉवरमध्ये x आहे आणि x या ठिकाणी हा व्हेरिएबल आहे. ठीक आहे, सो इनडायरेक्टली तुम्ही असं म्हणू शकता की कॉन्स्टंटच्या पॉवरमध्ये व्हेरिएबल असेल, लाईक 2 टू द पॉवर x, 3 टू द पॉवर x, 5 टू द पॉवर x, e टू द पॉवर x. तर हे सर्व कोणत्या कॅटेगरीत येतात? एक्सपोनेन्शियल. ठीक आहे, 2 टू द पॉवर x, 3 टू द पॉवर x, 5 टू द पॉवर x, e टू द पॉवर x, हे सगळे फंक्शन्स कोणत्या कॅटेगरीत आहे? एक्सपोनेन्शियलच्या कॅटेगरीत आहे. ठीक आहे, जर कॉन्स्टंटच्या पॉवरमध्ये व्हेरिएबल आहे तर तुमचं फंक्शन हे एक्सपोनेन्शियल आहे. बाकी लॉगॅरिथमिक बद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. लॉगॅरिथमिक फंक्शन ओळखता येतातच, कारण काय की लॉग लिहिलेलं असतं. ठीक आहे, म्हणून ते ओळखायला येतं, किंवा कमीत कमी ln सुद्धा लिहिलं जातं, म्हणजे हा नॅचरल लॉग आहे. एक तर ln लिहिलं असेल किंवा मग लॉग लिहिलं असेल तर ओळखायलाच येतं की ते लॉगॅरिथमिक फंक्शन आहे. ठीक आहे, आणि इथे लक्षात घ्या की जो लॉग आहे त्याचा बेस हा e आहे.
लॉगचा बेस काय आहे? लॉगचा बेस आहे ई, म्हणजे इथे तुमचा जो लॉग आहे तो नॅचरल लॉग आहे. लॉग जो आहे तो आहे नॅचरल लॉग. ठीक आहे. आता जे फॉर्म्युलेज आहेत ते फॉर्म्युलेज एकदा आपण पाहून घेऊ व्यवस्थित. पहिला जो फॉर्म्युला आहे तो आहे लिमिट एक्स टेंड्स टू 0. ठीक आहे. ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करणे महत्त्वाचे आहे की लिमिटिंग व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे इथे या टाईपमध्ये, लक्षात घ्या. एक्सपोनेन्शियल आणि लॉगॅरिथमिक टाईपमध्ये. So limit x tends to 0, e to the power x minus 1 upon x means log e, or आत्ताच मी सांगितलं की लॉगचा बेस काय असतो? e. ठीक आहे. तर लॉग बेस e ऑफ e, e चा लॉग विथ बेस e काय होतं? 1. ठीक आहे. बेस सेम असेल तर लॉगची व्हॅल्यू 1 असते ऑलवेज. सो लॉग बेस e ऑफ e आणि 1. आता याचं एक्सपान्शन थोडंसं लक्षात घ्या की हा फक्त एक्सच्या पहिल्याच मल्टिप्लायरसाठी काम करत नाही. ठीक आहे. तर एक्सचे जेवढे इंटिग्रल मल्टिपल्स असतील, म्हणजे लाईक समजा लिमिट एक्स टेंड्स टू 0 e टू द पॉवर 3x असेल, तर e टू द पॉवर 3x मायनस 1 अपॉन 3x चं लिमिट सुद्धा ॲज एक्स टेंड्स टू 0 1 होते. काय होतं? 1. आता तिथे लॉग ई लिहायची गरज नाही आहे, सरळ 1 घेऊन टाकायचं. काय घ्यायचं आहे? 1. ठीक आहे. त्याचप्रमाणे समजा इथे स्क्वेअर असेल तर 1 स्क्वेअर होईल. समजा इथे क्यूब असेल तर क्यूब होईल. आणि प्रिव्हियसली तुम्हाला माहिती असेलच की जे लिमिट्स आहेत ते फंक्शन्सचे होतात. लिमिट्स कोणाला लागू असतात? फंक्शनला लागू असतात. तर याच ठिकाणी समजा माझ्याकडे असा आहे e टू द पॉवर x मायनस 1 अपॉन x टू द पॉवर n. ठीक आहे. तर मी इथे सुद्धा लिमिट अप्लाय करू शकतो, पण ते लिमिट हा पॉवर सोडून अप्लाय होईल, म्हणजे या फंक्शनला अप्लाय होईल. आणि या फंक्शनचं लिमिट म्हणजे e टू द पॉवर x अपॉन x मायनस 1 अपॉन एक्सचं लिमिट काय होतं? तर ते होतं 1. आणि हा जो पॉवर आहे तो ॲज इट इज राहील. पॉवर काय राहणार? ॲज इट इज. सिमिलर जे कन्सेप्ट्स आहेत तुम्ही तुमच्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या लिमिट्समध्ये पाहिले होते, जिथे लिमिटिंग व्हॅल्यू 0 असेल की लिमिट एक्स टेंड्स टू 0 साइन एक्स अपॉन एक्स टू द पॉवर n चं लिमिट काय होतं? लिमिट एक्स टेंड्स टू 0 साइन एक्स बाय एक्स 1. आणि हा जो पॉवर n आहे तो ॲज इट इज राहील. इथेही सेम कन्सेप्ट्स लागू आहेत. आणि इथे समजा पॉवरमध्ये एक्सचे मल्टिपल्सही असतील, लाईक 3x 2x 4x 5x, तर त्यासाठी सुद्धा अप्लिकेबल आहे. म्हणजे लिमिट एक्स टेंड्स टू 0 कॉमनली म्हणू शकतो आपण e टू द पॉवर kx मायनस 1 अपॉन kx ऑल्सो इक्वल्स टू काय होईल? e टू द पॉवर kx मायनस 1 अपॉन k इंटू x, लाईक e टू द पॉवर x मायनस 1 बाय x, किंवा लाईक e टू द पॉवर 3x मायनस 1 बाय 3x. अरे सांगा लवकर. 1. बरोबर आहे. याचंही आन्सर राहील 1. ठीक आहे. आता हे जेवढे व्हेरियंट्स मी तुम्हाला या फॉर्म्युलासाठी सांगितले e टू द पॉवर x मायनस 1 बाय x साठी, तर तेवढेच व्हेरियंट्स म्हणजे एक आहे तो एक्सचे इंटिग्रल मल्टिपल्स, अदर इंटिग्रल मल्टिपल्स, त्यानंतर समजा त्या फंक्शनची जी डिग्री आहे, ठीक आहे, ती n असेल, म्हणजे कुठे क्यूब असेल कुठे स्क्वेअर असेल, तर त्यांना तर घाबरायची गरज नाही आहे, कारण आपल्याला बेसिकली त्यांना लिमिट अप्लायच करायचं नाही आहे. ठीक आहे. तर हे सर्व व्हेरियंट्स जे आहे ते बाकी ठिकाणी सुद्धा लागू आहे. आता फॉर्म्युला नंबर 2 वर येऊ. आता फॉर्म्युला नंबर 1 आणि 2 हे इंटर रिलेटेड आहे. फरक एवढाच आहे की e टू द पॉवर x मध्ये बेस e आहे. ठीक आहे. आणि a टू द पॉवर x मध्ये बेस a आहे. ठीक आहे. बाकी जो पॉवर आहे तो व्हेरिएबलच आहे. हा व्हेरिएबल आहे.
म्हणजे तुमचा एक्स आहे. आता एक्स राहू शकतो किंवा वाय राहू शकतो किंवा टी राहू शकते, ठीक आहे, डिपेंड करते ऑन द क्वेश्चन. पण दोघांचाही फॉर्म तसाच आहे. फक्त काय तर इथे जो कॉन्स्टंट आहे तो ई आहे आणि इथे जो कॉन्स्टंट आहे तो ए आहे, ठीक आहे. त्यामुळे जो बेसिकली फॉर्म्युला आहे त्याच्यात तर काही बदल होणार नाही. आपल्याला माहिती आहे की लिमिट एक्स टेंड्स टू 0 e टू द पॉवर एक्स मायनस 1 अपॉन एक्स म्हणजेच ॲट द फर्स्ट होते लॉग ई आणि लॉग ईची व्हॅल्यू विथ बेस ई 1 होते, म्हणून हे आन्सर समोर 1 होते. पण हेच जर मी समजा लिमिट एक्सटेंड्स टू 0 ए टू द पॉवर एक्स मायनस 1 बाय एक्स यासाठी लिहिलं तर ते काय होईल सांगा. वन नाही होणार, 1 होणार नाही. आणि हे पुन्हा एकदा सांगतो मी की हे कॅल्क्युलस आहे. लिमिट्स किंवा फंक्शन्स किंवा डिफरन्शिएशन किंवा इंटिग्रेशन हे कॅल्क्युलसचा पार्ट आहे आणि कॅल्क्युलसमध्ये लॉगचा बेस ईच पाहिजे किंवा ईच राहतो बाय डिफॉल्ट इन एनी फॉर्म्युला. सो त्याचा आन्सर जे आहे ते लॉग ए राहील किंवा लॉग ऑफ ए आणि विथ बेस ई. सो लॉग ऑफ ए ची व्हॅल्यू विथ बेस ई काही 1 होत नाही. इथे जमून गेलं कारण इथे ईचाच लॉग होता आणि बेसही ई होता, म्हणून त्याची व्हॅल्यू 1 आली, ठीक आहे. इथे हा एचा लॉग आहे आणि विथ बेस ई आहे, त्याच्यामुळे त्याचं व्हॅल्यू 1 येण्याचा प्रश्नच नाही, कारण बेस अलग आहे आणि लॉगॅरिथमिक नंबर अलग आहे, ठीक आहे. लॉगॅरिथमिक नंबर अलग आहे. इथे आपण बेस जो आहे तो दाखवत नाही, सो लॉग ए लिहिलंय आपण. त्याचा अर्थ की जो बेस आहे लॉगचा तो सुद्धा ईच आहे इथे, ठीक आहे. तो हा तुमचा दुसरा फॉर्म्युला आहे. आता याचा वापर कसा केला जातो तर एच्या ठिकाणी तुमचा एखादा दुसरा कॉन्स्टंट राहू शकतो. लाईक समजा लिमिट एक्स टेंड्स टू 0 3 टू द पॉवर एक्स मायनस 1 बाय एक्स काय होईल सांगा मला याच फॉर्म्युलानुसार. लिमिट एक्स टेंड्स टू 0 3 टू द पॉवर एक्स मायनस 1 बाय एक्स या फॉर्म्युलानुसार. अरे कोणाचं नाव आहे रे छोटूस पिल्लू? तो त्याचा आन्सर काय राहील लॉग 3, बरोबर. लॉग 3 हे राहील. आणि समजा याच ठिकाणी स्क्वेअर आहे सपोज, तर काय आन्सर राहील याच ठिकाणी समजा लॉग 3 टू द पॉवर एक्स मायनस 1 बाय एक्स होल स्क्वेअर असेल तर काय आन्सर राहील तुमचं. आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की लिमिट इज नॉट अप्लिकेबल्स टू द स्क्वेअर्स ऑर क्यूब्स अनलेस अँड अंटिल देअर इज अ व्हेरिएबल. व्हेरिएबल आहे तिथेच लिमिट लागेल किंवा फंक्शन जे व्हेरिएबल आहे तिथेच लिमिट लागेल, बाकी ते पॉवर्स वगैरेला तर काही गरज नाही आहे. सो समजा स्क्वेअर असेल 3 टू द पॉवर एक्स मायनस 1 होल स्क्वेअर 1 अपॉन एक्स होल स्क्वेअर, तर काय आन्सर राहील पटकन सांगा. 3 टू द पॉवर एक्स मायनस 1 बाय एक्सचं लिमिट तुम्ही सांगितलं ॲज एक्स टेंड्स टू 0 लॉग 3. तर मग समजा 3 टू द पॉवर एक्स मायनस 1 बाय एक्स होल स्क्वेअर असेल तर त्याचं लिमिट काय राहील. रिद्धेश, आयुष, अगेन आयुष, बोकडे, छोटूसं पिल्लू कोण आहे, देन धनश्री, गौरी, गोलू, मिताली, नकुल, नेहा, नेहारिका, देन ओम, प्रशंसा, प्रिंसल, साक्षी, ठीक आहे, संस्कृती, शुभम गायकवाड, ठीक आहे, शुभांगी, स्नेहा, स्विनल, वैष्णवी, वेदांत आणि अनुष्का, ठीक आहे.
काय आन्सर काय राहील? क्वेश्चन सर्वांसाठी आहे. log 9 नाही. तुम्हाला तीच बेसिक आयडिया समजण्यासाठीच मी जाणून बुजून हे इथे व्हेरिएशन टाकलं. तुम्हाला याचं लिमिट माहिती आहे. याचं लिमिट आहे log 3. बरोबर आहे? आणि त्याचा स्क्वेअर आहे, तर मग या होल फंक्शनचा स्क्वेअर होते. ठीक आहे ना? होल फंक्शनचं काय होतं? स्क्वेअर. याच ठिकाणी समजा तुमच्याकडे लिमिट एक्सटेंड्स टू 0 2 to the power x minus 1 by 2 to the power सपोज 3 आहे, तर मग याचं लिमिट काय होईल? सांगा लवकर. log of 2 to the power 3. ठीक आहे? log of 2 to the power 3 यानी होल क्यूब. log 2 होल क्यूब आणि इथे log 3 होल स्क्वेअर. ठीक आहे? फर्दर यात व्हेरिएशन्स आणखी राहू शकतात. आता ते व्हेरिएशन्स म्हणजे काय, तर पॉवरचे इंटिग्रल मल्टिपल्सही राहू शकतात. फॉर एन एक्झाम्पल की 2 to the power 2x minus 1 upon 2x. ठीक आहे? याचं सुद्धा लिमिट ॲज x टेंड्स टू 0 काय होणार? एक्सपोनेन्शियलचा जो व्हेरिएबल पॉवर आहे तोच कुठे दिसला पाहिजे, तर तोच दिसला पाहिजे इन डिनॉमिनेटर. इथे जर 2x असेल तर इथे 2x पाहिजे, इथे x असेल तर इथे x पाहिजे. ठीक आहे? जो त्या एक्सपोनेन्शियलचा पॉवर असेल तोच तुम्हाला डिनॉमिनेटरमध्ये पाहिजे. सो लाईक सपोज 3 to the power kx आहे माझ्याकडे, तर मला खाली kxच पाहिजे. सो 3 to the power kx minus 1 by kx. So limit as x tends to 0 is log 3 and limit x tends to 0 2 to the power 2x minus 1 upon 2x means log 2. ठीक आहे? और बेसिकली जर लिहायचं झाल्यास लिमिट x टेंड्स टू 0 a to the power kx minus 1 upon kx also equals to log a. ठीक आहे? मग आता इथे x असेल तर इथे x लागेल, इथे kx आहे कंप्लीट, तर इथे k इंटू xच लागेल. ठीक आहे? ज्या प्रकारचा तुमचा एक्सपोनेन्शियलचा पॉवर आहे त्याच प्रकारची टर्म तुम्हाला कुठे पाहिजे? इन डिनॉमिनेटर. ठीक आहे? सो हे झाले दोन फॉर्म्युलेस तुमचे. ठीक आहे? थर्ड वन जो फॉर्म्युला आहे तो इंटरेस्टिंग फॉर्म्युला आहे. लिमिट एक्स टेंड्स टू 0 1 plus x to the power 1 by x is equals to e. 1 plus x to the power 1 by x चं लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 काय होतं? e. आता या फॉर्म्युलांचे प्रूफ्स नाही आहे आपल्याला. ठीक आहे? आणि प्रूफ्स पाहूनही ते काय आपल्या कामाचे नाही आहे, म्हणून तुम्हाला हे फॉर्म्युलेस सिम्पली पाठ करायचे आणि तसे आपण याच्यावरचे क्वेश्चन्स जे आहेत त्यांचे तेवढी इनफ प्रॅक्टिस करून घेऊ की जेणेकरून जेवढा जास्त आपण त्या फॉर्म्युलांचा वापर करू तेवढं जास्त ठीक आहे ते फॉर्म्युलेज रिमेंबर राहतील. ठीक आहे? सो लिमिट एक्स टेंड्स टू 0 1 plus x to the power 1 by x means e. आता इथेही व्हेरिएशन्स ते सगळे लागू आहेत आणि ते म्हणजेच काय, तर लिमिट x टेंड्स टू 0 ठीक आहे 1 plus kx to the power 1 by kx also equals to e. ठीक आहे? आता मेनली या फॉर्म्युलात काय काय आहे ते लक्षात घ्या. तर 1 plus x म्हणजे एक एक्सचा लिनियर फॅक्टर आहे. हा कोणता फॅक्टर आहे? लिनियर. कारण एक्सची डिग्री काय आहे? एक्सची डिग्री काय आहे? 1 आहे. एक्सची डिग्री 1 आहे किंवा एक्सचा पॉवर 1 आहे म्हणून तो लिनियर आहे. ठीक आहे? पहिली अट काय असते या लिनियरमध्ये की या लिनियरमध्ये तुम्हाला 1 कंपल्सरी पाहिजे. ठीक आहे? 1 कंपल्सरी पाहिजे आणि प्लस तुम्हाला टर्म पाहिजे एखादी एक्सची. आता एक्सची टर्म म्हणजे काय, तर तुमच्याकडे एक एक्स राहू शकतो म्हणजे 1x राहू शकतो, 2x राहू शकतो, 3x राहू शकतो, kx राहू शकतो. ठीक आहे? किंवा सपोज x बाय 2 राहू शकते किंवा 2x बाय 3 राहू शकते किंवा सपोज x अपॉन 5 राहू शकते.
तर तुम्हाला जी सेकंड टर्म पाहिजे ती पाहिजे एक्सची टर्म, जी आता या प्रकारची राहू शकते 1x 2x 3x kx x/2 2x/3 x/5, फक्त त्या टर्ममध्ये एक्स पाहिजे. तर तुमच्याकडे एक लिनियर पाहिजे एक्सचा, ठीक आहे, आणि त्यामध्ये 1 तर नेसेसरी आहे, प्लस एक्सची टर्म पाहिजे. आता एक्सची टर्म म्हणजे एक तर तुमच्याकडे एक्स राहील किंवा 2x राहील 3x राहील 4x राहील x/2 राहील 2x/3 राहील. ज्या टर्ममध्ये एक्स राहील त्याला तुम्ही एक्सची टर्म म्हणाल सरळ सरळ, ठीक आहे. आता आणखी महत्त्वाचं एक ऑब्झर्वेशन म्हणजे की या लिनियरचा पॉवर जो आहे, ठीक आहे, तो लिनियरचा पॉवर हा एक्सच्या टर्मचा रेसिप्रोकल पाहिजे. तो हा जो पॉवर आहे 1/x हा काय, हा रेसिप्रोकल आहे ऑफ टर्म ऑफ एक्सच्या टर्मचा काय रेसिप्रोकल सांगायची गरज आहे. रेसिप्रोकल म्हणजे इंटरचेंज ऑफ न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. तर तुमची जी एक्सची टर्म असेल, ठीक आहे, त्यावरून तुम्हाला तो पॉवर जो आहे तो पॉवर अरेंज करायचा आहे. म्हणजे माझ्याकडे जर समजा 1 + x आहे, तर एक्सची टर्म आहे एक्स म्हणजे x/1. तर या x/1चा रेसिप्रोकल उलट तुम्हाला इथे पाहिजे, ठीक आहे. आता तिथे थोडंसं ते बरोबर दिसत नाही आहे, म्हणून आपण काय करू, तर मी एक अलग फॉर्म घेतो. लाईक समजा माझ्याकडे 1 + 2x/3 आहे, 1 + 2x/3, ठीक आहे. सो बेसिकली माझ्याकडे 1 आहे. त्यानंतर जे मॅथमॅटिकल किंवा अल्जेब्रिक ऑपरेशन आहे ते ॲडिशन आहे, ठीक आहे, चालते. आणि ही आहे माझी एक्सची टर्म ऑफ एक्स, ठीक आहे, एक्सची टर्म. तर मला या जी एक्सची लिनियर टर्म आहे, या लिनियर टर्मच्या पॉवरमध्ये एक्सच्या टर्मचा रेसिप्रोकल म्हणजे काय पाहिजे मला सांगा. 3/2x 3/2x, ठीक आहे. तरच मी याचं लिमिट ॲज x टेंड्स टू 0 काय लिहू शकतो, ई, ठीक आहे. तरच मी याचं लिमिट काय लिहू शकतो, ई, ठीक आहे. बाकी इथे समजा या ठिकाणी जी होल टर्म आहे त्याची एक सम अदर डिग्री आहे जी कॉन्स्टंट आहे. लाईक समजा की इथे या होल टर्मची डिग्री, आता हे थोडंसं दिसायला मोठं दिसेल, पण तरी समजा की या होल टर्मची डिग्री सपोज 5 आहे. या होल टर्मची डिग्री काय आहे 5. तर पुन्हा इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. लिमिट फक्त या फंक्शनला लागू आहे, 1 + 2x/3 अँड टू द पॉवर 2/3x. हे एवढ्याच भागात आपलं लिमिट लागू आहे, ठीक आहे. हा जो पॉवर आहे 5 तो ॲज इट इज राहील. तर मला सांगा आता आन्सर काय होईल. e⁻⁵ होईल. आन्सर होईल तुमचं e⁻⁵, ठीक आहे. सो हा आहे थर्ड फॉर्म्युला. आणि 3च फॉर्म्युला आहेत. चौथा ॲक्च्युली म्हणजे 2च फॉर्म्युलेज आहेत. एक एक्सपोनेन्शियलचा आहे जो रिअली हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. हा तर याचंच रूप आहे आणि हा लॉगॅरिथमिकसाठी आहे, ठीक आहे, जो किंवा ज्याचं एक्सटेन्शन हे एक आहे, ठीक आहे. हे त्याचंच एक्सटेन्शन आहे, दुसरं काही नाही. आता ते कसं, तर ते थोडक्यात समजून घ्या. तिसरावाला जो फॉर्म्युला आहे तो समजला की 1 + x टू द पॉवर 1/x चं लिमिट ॲज x टेंड्स टू 0 काय होतं, ई. आणि त्याचे व्हेरिएशन्स लक्षात ठेवायचे की त्यामध्ये एक 1ची टर्म नेसेसरी आहे, ॲडिशन नेसेसरी आहे, एक्सची टर्म नेसेसरी आहे, आणि होल जी लिनियर टर्म आहे तुमची म्हणजे 1 + x तिच्या पॉवरमध्ये एक्सच्या टर्मचा रेसिप्रोकल पाहिजे. एक्सची टर्म एक्स असेल तर 1/x पाहिजे,
एक्सची टर्म 2x/3 असेल तर 3/2x पाहिजे. एक्सची टर्म x/2 असेल तर 2/x पाहिजे. जी काही एक्सची टर्म राहील त्याचा रेसिप्रोकल तुम्हाला पॉवरमध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे. ठीक आहे, झालं. आणि त्यानंतर जो आहे तो लास्ट फॉर्म्युला आहे. आता लास्ट फॉर्म्युला डिस्कस करून घेऊ आणि याच्यावरचे क्वेश्चन्स आपण उद्याला पाहू. ठीक आहे, जो लास्ट फॉर्म्युला आहे तो आहे लिमिट x टेंड्स टू 0 log ऑफ 1 प्लस x बाय x. ठीक आहे, log ऑफ 1 प्लस x बाय x. आता मी इथे थोडंसं सिम्प्लिफिकेशन करू शकतो आणि ते म्हणजे काय तर लक्षात घ्या. लिमिट x टेंड्स टू 0 log ऑफ 1 प्लस x बाय x ला मी असं लिहितो 1 बाय x इंटू लॉग ऑफ 1 प्लस x. तर याला काही फरक पडला का? मी फक्त डिव्हिजनला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं. माझ्याकडे a बाय b आहे तर मी याला 1 बाय b इंटू a डेफिनेटली लिहू शकतो. तर लॉग ऑफ 1 प्लस x ला मी कसं लिहिलंय 1 बाय x इंटू लॉग ऑफ 1 प्लस x. ठीक आहे, झालं. आता आपल्याकडे एक लॉगचा एक्सपोनेन्शियल रूल आहे. कोणता रूल आहे? एक्सपोनेन्शियल रूल. आता तुम्ही म्हणाल की हे काय प्रत्येक ठिकाणी रूल्स. ठीक आहे, आता मॅथमॅटिक्स टोटली रूल्ड सब्जेक्ट आहे, त्याला आपण काही करू शकत नाही. ठीक आहे, सो एक्सपोनेन्शियल रूल आहे आपल्याकडे. तो म्हणजेच की n लॉग a म्हणजे n इंटू लॉग a मीन्स लॉग a टू द पॉवर n. तुम्ही लॉगच्या कोइफिशियंटला, लॉगच्या मल्टिप्लायरला लॉगॅरिथमिक नंबरच्या पॉवरमध्ये लिहू शकता. म्हणजे या n ला सरळ मी इथे लिहू शकतो a च्या पॉवरमध्ये. तर मी या 1 बाय x ला कुठे लिहू शकतो मग? n इंटू लॉग a, ज्यांना दिसत नसेल त्यांच्यासाठी n इंटू लॉग a जर लॉग a टू द पॉवर n होत असेल तर 1 बाय x इंटू लॉग ऑफ 1 प्लस x काय होईल सांगा मला? बाय दिस फॉर्म्युला किंवा बाय दिस रूल. सांगा. log of 1 plus x to the power 1 by x, log of 1 plus x to the power 1 by x, बरोबर आहे. so log of 1 plus x to the power 1 by x by the exponential rule, by the exponential rule. ठीक आहे, so मी इथे हेच मॉडिफिकेशन करू शकतो बाय एक्सपोनेन्शियल रूल. ठीक आहे, so ते मॉडिफिकेशन इथे समजा मी केलं तर मला काय मिळेल? ही इंक थोडीशी फेंट दिसते का स्क्रीनवर की विजिबल दिसते? ब्लर दिसत आहे? ठीक आहे, होईल क्लिअर. नेटवर्क तर काही आपल्या वडिलांचं नाही आहे. ठीक आहे ना, तुमच्या वडिलांचं आहे ना माझ्या वडिलांचं आहे, नाही तर सेट करून घेतलं असतं आपण नेटवर्क. ठीक आहे, सो इथे जर आपण एक्सपोनेन्शियल रूल यूज केला तर काय होईल? लिमिट x टेंड्स टू 0 लॉग ऑफ 1 प्लस x टू द पॉवर 1 बाय x. ठीक आहे, आणि पुन्हा एकदा इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की लिमिट ऑफ लॉग म्हणजे लॉग ऑफ लिमिट. म्हणजे काय की जसं आपण एक्सपोनेन्शियलला सोडून लिमिट अप्लाय करतो, म्हणजे जर समजा मला 1 प्लस एक्स टू द पॉवर 1 बाय एक्स होल स्क्वेअरला लिमिट अप्लाय करायचं आहे तर मी हा स्क्वेअर सोडून लिमिट अप्लाय करतो या फंक्शनला. ठीक आहे, तसंच मी हा लॉग सोडून या फंक्शनला लिमिट अप्लाय करू शकतो, लॉग सोडून. ठीक आहे, तर मी ॲक्च्युअल काय करू शकतो की लॉगला बाहेर ठेवू शकतो आणि त्यामध्ये लिमिटला घेऊ शकतो. सो लॉग ऑफ लिमिट x टेंड्स टू 0 1 प्लस एक्स टू द पॉवर 1 बाय एक्स. ठीक आहे, आणि ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ही लक्षात ठेवाल की लिमिट लॉगच्या आतमध्ये सुद्धा अप्लाय करता येते आणि एखादा पॉवर असेल कॉन्स्टंट, मग तो स्क्वेअर असेल क्यूब असेल त्याच्याही आतमध्ये अप्लाय करता येते. ठीक आहे, जसं आपण स्क्वेअर असेल मग फॉर एक्झाम्पल की साइन एक्स बाय एक्स होल स्क्वेअर असेल तर त्याच्यात आपण साइन एक्स बाय एक्सलाच लिमिट अप्लाय करतो. 1 प्लस एक्स टू द पॉवर 1 बाय एक्स होल स्क्वेअर असेल तर आपण लिमिट फक्त 1 प्लस एक्स टू द पॉवर 1 बाय एक्सला अप्लाय करतो. तर जे पॉवर्स आहेत किंवा डिग्रीज आहेत कॉन्स्टंट
किंवा एक्सपोनेंट्स आहेत त्यांना ॲज इट इज ठेवू शकतो. सो तसंच काय की तुम्ही लॉगमध्ये जे फंक्शन आहे, लॉगमध्ये असणाऱ्या फंक्शनला तुम्ही काय अप्लाय करू शकता, लिमिट लॉग ॲज इट इज ठेवून. सो लिमिट एक्स टेंड्स टू 0 1 प्लस एक्स टू द पॉवर 1/x फायनली काय होते सांगा, आणि इथे तुमचं तुम्हाला आन्सर मिळून जाईल. 1 प्लस एक्स टू द पॉवर 1/x चं लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0, आणि हे इथेच आहे. काय होतं, ई, बरोबर आहे. सो द आन्सर इज ई, या लिमिटचा आन्सर, नाही तर म्हणाल फायनल आन्सर. तर हे तर झालं आपल्या फंक्शनचं लिमिट ई, आणि त्याचा लॉग बाकी आहे. तर लॉग ईची व्हॅल्यू बेस, पुन्हा सांगतो इथे की कॅल्क्युलसमध्ये तुमच्या लॉगचा बेस ई असतो. सो फायनली लॉग ई, आणि ज्याचा बेस ईचा आहे, सो लॉग बेस ई ऑफ ई, ईचा लॉग विथ बेस ई 1. तर शेवटी फायनली तुमचा आन्सर राहील 1. ठीक आहे, आणि म्हणून हा फॉर्म्युला आहे. सो ॲक्च्युअल हा जो फॉर्म्युला आहे त्याच्यात आपण लॉगला काही केलंच नाही आहे. ठीक आहे, तुम्ही लिमिट अप्लाय केलं आहे कशाला, तर तुम्ही लिमिट अप्लाय केला आहे लॉग सोडून. लॉग सोडून लिमिट अप्लाय केल्यावर जो लॉग मिळते तो ई मिळते, आणि ईचा लॉग शेवटी 1 होते. ठीक आहे, सो आपण लॉगचं काहीच नाही केलं आहे, फक्त लॉगमध्ये असणाऱ्या फंक्शनला लिमिट केलं आहे, आणि ही जी ई ही व्हॅल्यू आहे ती लॉगमध्ये असणाऱ्या फंक्शनच्या लिमिटची व्हॅल्यू आहे. सो असे हे 4 फॉर्म्युलेज आहेत. हे 2 एक्सपोनेन्शियल टाईपचे, ठीक आहे, आणि हा सुद्धा एक्सपोनेन्शियल टाईपचाच आहे, आणि हा लॉगॅरिथमिक टाईपचा आहे. ठीक आहे, समजलं? हो नाही सांगा लवकर. ठीक आहे, सो